नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर स्वागत करतोय आपलं पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, माध्यमिक शिक्षक विभाग यांच्याकडून म्हणजेच जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडून एक पत्रक जारी केलेलं आहे. पत्रक कशा संदर्भात आहे? तर शिक्षक असेल, शिक्षकेतर कर्मचारी असेल यांच्या समायोजना संदर्भात हे असणारं पत्रक. काय आहे ते परिपत्रक? त्यातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि व्हिडिओ शेअर करायचा आहे अशा विद्यार्थी मित्रांपर्यंत या संपूर्ण माहितीचा त्यांना पुढे जाऊन उपयोग होऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, टीईटीची तयारी करताय यासाठी एक दर्जेदार बॅच आपण लॉन्च केलेली आहे. आपण जून जुलै महिन्यामध्ये नुकतंच या टीईटीला सामोरं जात आहोत. याच्याच परिपूर्ण तयारीसाठी महागुरु 1.0 बॅचचं आयोजन केलं. यामध्ये मार्गदर्शक खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सर, परिपूर्ण अशी तयारी, अगदी हमखास आउट ऑफ मार्क पडण्याची असणारी खात्रीशीर असणारं अध्यापन, त्यांच्या समवेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शक लाभते. यावेळी तुमचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न नक्कीच साकार होणार आहे. बॅचची सर्व वैशिष्ट्ये स्क्रीनवरती आहेत. कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तसेच जे सेवेत असणारे शिक्षक वर्ग आहेत खास त्यांच्यासाठी आपण गुरुवर्य 1.0 बॅचचं आयोजन करतोय. अगदी सेम वे बॅचचं स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय. अत्यंत माफक दरामध्ये ही तुम्हाला बॅच उपलब्ध करून दिलेली आहे, जी सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडण्यासारखी आहे. काय करायचं? दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचा, संपूर्ण बॅच विषयी डिटेल जाणून घ्यायचे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप लिंक दिलेली आहे. ॲप इन्स्टॉल करून पटकन बॅच जॉईन करून घ्या. 100% या सत्रामध्ये तुम्हाला या बॅच थ्रू तुमचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार होईल यात तीळ मात्र शंका नाही. आजची जी काही आपल्याला अपडेट आलेली आहे त्यावरती आपण सर्वप्रथम चर्चा करूयात. काय माहिती आहे बघा, माध्यमिक शिक्षक विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांच्या मार्फत परिपत्रक जारी केलेला आहे. परिपत्रकाचा मुख्य विषय काय आहे? सन 2025-26च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत हे परिपत्रक आहे. त्याचे जे असणारे संदर्भ तुम्हाला दिलेला आहे. यामध्ये आपण मुख्यत्वे माहिती कशा संदर्भात आहे ती बघूया. उपरोक्त विषयास अनुसरून संदर्भीय पत्रात कळवण्यात येते की 2025-26च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन प्रक्रिया कधीपर्यंत 3/3/2026 पर्यंत पूर्ण करण्याबाबतचं एक परिपत्रक याचा आदेश दिला होता शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे या संदर्भात. पत्रात दिलेली सूचना निर्देश आदेश यांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे असं माननीय शिक्षण संचालक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यातील अल्पसंख्याक तसेच बिगर अल्पसंख्याक खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित शाळेतील सर्व जी काही शाळा आहेत त्यांच्या व्यवस्थापक मंडळ व मुख्याध्यापक यांच्यासाठी ती देण्यात आलं होतं आणि तात्काळ कारवाई करावी असंही नमूद करण्यात आलं होतं. 24-25च्या संच मान्यतेनुसार विद्यार्थी संख्येत अभावी पदे कमी झाल्यामुळे अतिरिक्त ठरलेल्या सहशिक्षकांचे प्रथमतः संस्था अंतर्गत रिक्त पदांवरती समायोजन करण्यात येईल असे देखील सूचना दिल्या गेल्या होत्या. त्यानंतर 25-26च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या सहशिक्षकांना सेवा ज्येष्ठता, विषय, आरक्षण, सूट इत्यादी बाबी विचारात घेऊन त्यानुसार अतिरिक्त ठरवून सदरील अतिरिक्त शिक्षकांचे अतिरिक्त झाल्याबाबतचं लेखी पत्र देऊन त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात यावी. तसेच अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचा आक्षेप असल्यास शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडे सबळ पुराव्यानिशी तारीख महत्वाची आहे 27/3/2026 पर्यंत सादर करण्यात यावं हे देखील नमूद करण्यात आलेले. क्राफ्ट, संगीत, तबलजी, कला शिक्षकांना संरक्षण असल्यामुळे त्यांना अतिरिक्त ठरवण्यात येऊ नये. म्हणजे कुणाला संरक्षण दिलेलं आहे हे पण महत्वाचा मुद्दा आहे. जे क्राफ्ट टीचर आहेत, संगीत टीचर आहेत, त्यानंतर तबलजी आहेत, कला शिक्षक आहेत, यांना अतिरिक्त ठरू नये हे देखील नमूद केलेलं आहे याच्या अगोदरच्या पत्रकामध्ये. आता यामध्ये तुम्हाला एक यादी दिसते. यामध्ये कधी तारीख दिलेली आहे, कोणत्या तालुक्याशी निगडीत आहे आणि त्यांच्यासाठी असणारा वेळ देखील दिलेला आहे. महाराष्ट्र विद्यालय संत तुकाराम हॉल बार्शी 24/3/2026 मध्ये म्हणजे ती त्या संच मान्यता शाळांना बोलवलं गेलेलं आहे. त्यामधल्या तालुक्यातल्या शाळा असतील बार्शी, करमाळा, माडा. सकाळी 10 ते 5 वेळ दिलेला आहे. हरिबाई देवकरण प्रशाला हे जी सोलापूर मधली असणारी शाळा आहे 24/3/2026 त्यामधले तालुके सोलापूर शहर, अक्कलकोट, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि मोहोळ.
तिथंही वेळ दिलेला आहे. आणि कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पंढरपूर या ठिकाणी 25 तारखेला हे शिबिराचं आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, माळशिरस तालुक्यातली शाळा असणार आहेत. त्यांची ही वेळ दिलेली आहे. आता सर्वात महत्त्वाचं यांच्या समेत काय काय कोणकोणती कागदपत्र माहिती असणं अपेक्षित आहे यासाठी परिपत्रकात तो एक अभिलेख दिलेला आहे, सादर करावेत असं सांगितलेलं आहे. यामध्ये प्रपत्र अ ते फ मध्ये त्याचा समावेश असणार आहे. सन 2024-25 2025-26 ची संच मान्यता प्रत असणार आहे. ह्या सगळ्या गोष्टीची पूर्तता करण्यास त्या शाळांना सांगितलं गेलेलं आहे. आता यामध्ये सर्वात महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत आता हायलाइट केलेल्या आहेत ते बघूयात आपण. ज्या शाळांमध्ये 2023-24च्या संच मान्यतेनुसार शिक्षक अतिरिक्त ठरलेले आहेत, परंतु संबंधित संस्था शाळांनी अशा अतिरिक्त शिक्षकांची माहिती जाणीवपूर्वक सादर केली नाही. अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दा आहे की असाच एक अतिरिक्तची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती 23-24 ची. आता यामध्ये काय झालेलं आहे की अशा बऱ्याचशा शाळा आहेत की त्यांनी अतिरिक्तांचं समायोजन केलं गेलेलं नाही. बरोबर, अशा अतिरिक्त शिक्षकांची नावे अंतिम यादीमध्ये समाविष्ट न झाल्यास अशा अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची जबाबदारी या कार्यालयावरती राहणार नाही. माहिती अभावी यादीत समाविष्ट न झालेल्या अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची व वेतनाची जबाबदारी संबंधित संस्था व मुख्याध्यापक यांची राहील हे देखील कळवलेलं आहे. आता यामध्ये खूप सारे मुद्दे आहेत, प्रत्येकाच्या विषयी तिथं नमूद केलेलं आहे. साधारणतः 21/3/2026 हे पत्रक आहे. सचिन जगताप, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग, जिल्हा परिषद सोलापूर. आता सांगायचं तात्पर्य काय की या शिबिराचं वारंवार अनेक जिल्हा परिषदा थ्रू तुम्हाला त्याचे व्हिडिओ सुद्धा मी याच्या अगोदर घेतलेत. नांदेड असू द्यात, त्यानंतर अमरावती असू द्यात, अनेक त्यानंतर अहिल्यानगर असू द्यात, या वेगवेगळ्या जिल्ह्यांची परिपत्रकाविषयी मी मागच्याही व्हिडिओमध्ये खूप सारी माहिती देखील दिली आहे. सांगायचं तात्पर्य असं की ही जी संच मान्यता निश्चित करणं, अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन करणं हे जिल्हा परिषदांकडून याची कारवाई अगदी काटेकोरपणे केली जात आहे. कारण याचं असं की एकदा का ती संच मान्यता निश्चित झाली त्यानंतर जी काही आकडेवारी आहे, कारण आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जी काही टेट एक्झाम झालेली आहे, अनेक शिक्षक वर्ग आहेत, हजारो शिक्षक वर्ग आहेत जी वाट पाहत आहेत चातकासारखी आतुरतेने जी नवीन होणाऱ्या शिक्षक भरती आहे. आता ही कधी संपन्न होईल? जोपर्यंत या संपूर्ण राज्यभरातील असणाऱ्या या अतिरिक्तांचं समायोजन, संच मान्यता निश्चिती आणि उपलब्ध असणाऱ्या ज्या काही रिक्त जागा आहेत ती आकडेवारी एकदा का शासनापर्यंत आली, आपल्याला मग त्यानंतर जी काही पुढची कारवाई अत्यंत महत्त्वाची आहे, किती साधारणतः भरती प्रक्रियेचा अवलंब केला जातोय जेणेकरून हजारो शिक्षकांचं जे शिक्षक होण्याचं स्वप्न आहे त्याकडे पुढे वाटचाल करता येईल. माहिती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या म्हणजे जिल्हाभरातल्या असणाऱ्या ज्या काही जिल्हा परिषद आहेत त्यांच्याकडून जी काही कारवाई केली जात आहे त्याच्या वारंवार अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देतच आहे. या मागचं कारण असं की ही चाललेली प्रक्रिया जेणेकरून आपल्याला ज्या भरतीसाठी लागणाऱ्या विलंबाची महत्त्वपूर्ण जी काही कारणं आहेत ती समजून जात आहेत. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा. आवडली असेल लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा. परत एकदा आव्हान करतोय, टीईटी जून जुलै महिन्यामध्ये होत आहे. याच्या परिपूर्ण तयारीसाठी जी काही आपण बॅच लॉन्च केली गेलेली आहे, अनेक विद्यार्थी आहेत भरभरून याला प्रतिसाद देत आहे. कारण विश्वासार्ह असणारी ही बॅच, बाळासाहेब शिंदे सरांचं मार्गदर्शन आणि त्यांच्या समवेत अगदी अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये अनुभवी असणारी टीम, आणि या वर्षी नक्कीच त्यांच्या अनुभवाचा फायदा किंवा त्यांच्या अध्यापनाचा फायदा तुम्हाला या वर्षी पात्रता धारण करण्यास नक्की होणार आहे. मग ते सेवेत असणारे शिक्षक वर्ग असू द्यात किंवा सेवेत जाण्याची इच्छा बाळगणारे असू द्यात. कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संपूर्ण लिंक्स दिलेल्या आहेत. तात्काळ बॅच जॉईन करा आणि या वर्षीचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार करा. चला विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर थांबतो इथं. पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन. गुड बाय अँड टेक केअर.